ग्रामरच्या प्रवासाला निघालो होतो. आपण ग्रामरच्या प्रवासामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा हा जो ग्रामरचा प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या मुक्कामावर चाललेलं आणि त्याचं नाव आहे टेन्स. आता टेन्स म्हटलं की टेन्शन येते कारण याचं हे क्रियापद आहे. पण टेन्स म्हणजे काय रे? आपण बऱ्याच वेळा ऐकले की टेन्स येतं, टेन्स मध्ये आला, टेन्स आला. एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये जर दिलेला शब्द ग्रामर मध्ये आला तर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि तो शब्द जर इंग्रजी भाषेमध्ये आला, आपल्या पुस्तकात आला, तर त्याचा अर्थ काय होतो? वेगळा होतो. याचा अर्थ जर पुस्तकात घेतला तर याचा अर्थ तो चिंता करतो आणि या ठिकाणी आपण व्याकरण मध्ये घेतलेला आहे त्यामुळे याचा अर्थ काय होणार आहे? या ठिकाणी काळ. काळ म्हणायचं नाही, काळ. मग या काळाचे काय प्रकारे त्याचे सबटाइप्स काय? आपल्याला बऱ्याचशा परीक्षेत प्रश्न विचारला किंवा बरेच शिक्षक असं विचारतात मेन काळ किती, त्यानंतर काळाचे प्रकार किती, हे ऐकले पण किती जणांच्या लक्षात आहे? आपण लहानपणी गोष्टी खूप ऐकल्या, गोष्टीच्या स्वरूपात ऐकलं किती बाहेर होईल. चला सुरुवात करूया आपल्या गोष्टी. एक टेन्स नावाचे आजोबा होते. आजोबा म्हणले की थोडस कस तरी वाटतंय कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये आजोबा म्हणलेला आम्हाला आवडत नाही. आम्ही डायरेक्ट काय म्हणतो? म्हातारा. बरोबर? टेन्स नावाचं म्हातारा होतं. चला म्हाताऱ्याला भेट देऊ. मग टेन्स नावाचं म्हातारा होतं. आता तुम्हाला म्हातारा का म्हातारे का नाही? बरोबर आहे ना? तर याला दोन कारण असतात. पहिलं कारण, आपण कुठलीही जी संस्कृती आहे किंवा आपल्या भारत देशामध्ये पुरुष सत्ता संस्कृती आहे माहिती आपल्याला. म्हणजे कुणाचंही खानदान ओळखायचं असेल तर आपण पुरुषाचं नाव बघतो. बरोबर? मग तसं हा पुरुष आहे ते कारण असू शकतं किंवा दुसरं असू शकतं आजीने आजोबाला हाणू घटस्फोट दिला जाऊ शकतो. काहीतरी झालं असेल पण आपण काय म्हणूया हे आजोबाच आहे कारण अन्याय आतापर्यंत लेडीजवर होतो आता पुरुषावर होऊ लागलाय. पण टेन्स नावाचं म्हातारं टाकलं. ठीक आहे? टेन्स नावाचं म्हातारं, त्या म्हाताऱ्याला होती 3 मुलं. पहिलंच नाव त्याने ठेवलं प्रेझेंट, दुसरंच नाव ठेवलं पास्ट आणि तिसरंच नाव ठेवलं फ्युचर. फ्युचर आहे, फुटुरे नाही. नटुरे फुटुरे नंतर सांगेल तुम्हाला. सध्या फ्युचर शब्द लक्षात ठेवा, ते फुटुरे नाहीये. मग या तिघा भावामध्ये खूप प्रेम होतं. लग्नाच्या अगोदर यांचं लग्न झालं नव्हतं, यांचं खूप चांगलं चालत होतं. पण लग्नानंतर काय होऊ लागलं की यांच्या बायकामध्ये भांडण सुरू झाली कारण बाया शांत बसत नाही, भांडण सुरू झालं जमत होती. बायकामध्ये भांडणं झाली त्यावेळेस त्यांना समजलं की आपण एक राहणं गरजेचं. मग एक कसं राहू शकतो? त्यावेळेस या ठिकाणी विचार केला की आपल्याला जे मुलं होती त्यांचे नाव काय करायचे? सारखीच ठेवायचे. म्हणजे काय, तो प्रेम आहे ते प्रेम काय होईल? चांगलं होईल आणि आपण एकत्र येऊ असं त्यांना वाटतं. म्हणून या ठिकाणी एकत्रित ठरवलं की त्यांना जे मुलं होतील त्यांचं नाव काय करायचं? एकच ठेवायचं. सर्वांचं नाव कसं असेल? सारखं असेल. मग पहिला होता मोठा प्रेझेंट. याला पहिलं अपत्य झालं, ती होती मुलगी. तुम्ही मला मुलगी का मुलगा का? पहिली पेटी धनाची पेटी हे ऐकलेलं आपण. त्यामुळे असू शकतो किंवा दुसरा शब्द सिंपल, डिंपल, डिंपल, सिंपल. डिंपल कुणाचं नाव आहे? मुलीचं. सिंपल सुद्धा कुणाचं नाव पाहिजे? बरोबर आहे ना? म्हणून आपण सिंपल मुलगी म्हणूया. नंतर सांगतो याची सिंपल मुलगीच का मुलगा काय. मग याचं नाव काय ठेवलंय? मुलीचं नाव ठेवलं गेलं सिंपल. मग याला पास्टला सुद्धा काय झाली? मुलगीच झाली. तिचं नाव काय ठेवलं तिने? सिंपल. फ्युचरला सुद्धा मुलगीच झाली, त्याचं नाव काय ठेवलं तिने? सिंपल. का? कारण हे ठरवलं होतं की सगळ्यांचे नाव काय करायचे? सारखेच करायचे. परंतु काय होऊ लागलं, जसे ह्या मुली मोठ्या होऊ लागल्या तसं घरातले टेन्स नावाच्या आजोबांना बोलायचे सिंपल बाळा इकडे ये. आणि त्यांना माहित असायचं की आजोबा कामच सांगणार. मग काय होऊ लागलं, या सिंपल मध्ये भांडण होऊ लागलं. ती म्हणायचे तुला बोलले, ती म्हणायचे तुला बोलले, आम्ही तिघे जात नसायचे. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या वडिलांना समजलं की असं गोष्टी होऊ लागल्या त्यावेळेस त्यांनी थोडंसं नाव चेंज करायला ठरवलं आणि त्यांनी या मुलीला स्वतःच नाव द्यायला सुरुवात केली. मग ही मुलगी झाली सिंपल प्रेझेंट, ही मुलगी बनली सिंपल पास्ट आणि ही मुलगी बनली सिंपल फ्युचर. मग आता आजोबाला जर बोलायचं असेल सिंपल नावाच्या मुलीला, कुणाला बोलायचे त्यानुसार ते जर गेला बोलायचं असेल ते म्हणायचे सिंपल प्रेझेंट इकडे, सिंपल पास्ट इकडं, सिंपल पास्ट फ्युचर इकडे. या पद्धतीने बोलू लागले. त्यानंतर काही दिवसांनी त्याला प्रेझेंटला एक मुलगा झाला. त्याचं नाव जसं आपण लाडाने घरी नाव ठेवतो बघा, टोपण नाव ज्याला म्हणतो, निक नेम म्हणतो, ते निक नेम ठेवलं कंटिन्युअस. पण हा मुलगा मोठा झाला आणि तो काय म्हणला, मला हे नाव अजिबात आवडत नाही, मला नाव चेंज करायचं. म्हणून त्याने स्वतःचं नाव चेंज केलं
आणि नंतर त्याने स्वतःचं नाव बदलून नाव ठेवलं प्रोग्रेसिव्ह. मग यांचं ठरलेलं होतं हेच नाव सगळ्यांना द्यायचं. मग याने स्वतःच नाव बदलून काय केलं प्रोग्रेसिव्ह ठेवलं. मग याने सुद्धा काय केलं असेल प्रोग्रेसिव्ह ठेवलं असेल आणि याने सुद्धा काय केलं असेल प्रोग्रेसिव्ह ठेवलं असेल. ठीक आहे. मग ह्यांचं नाव पूर्ण झालं. त्यात तिसरा जो आहे तो मुलगा जन्मला जो जन्मापासून खूप अतिशहाणा होता. घरामध्ये नमुने असतात बघा अतिशहाण ऐकत नाही बाबाची तरी तसं या अतिशहाण घेतलं ते मग आणि त्यामुळे वाढल्याने जन्माला त्यांना परफेक्ट ठेवलं. ते म्हणाले परफेक्ट मला गरज नाही कोणाची अतिशहाणा जन्मलं. हे अतिशहाणा जन्मलं म्हणजे हे दोघं सुद्धा कसे असतील अतिशहाणे. यांचं सुद्धा नाव काय ठेवलं गेलं परफेक्ट. कारण ते स्वतःला काय समजायचे परफेक्ट समजायचे. त्यानंतर चौथा मुलगा त्याला मुलगी म्हणता येणार नाही मुलगाही म्हणता येणार. ज्याला आपण बाजारामध्ये गेल्यानंतर टाळ्या वाजवणारे म्हणतो तर हे आहे. मग इथं प्रॉब्लेम काय झाला एक लक्षात ठेवा सायन्स मध्ये असं आहे एक्स एक्स हे क्रोमोझोम आले तर त्या ठिकाणी फिमेल तयार होते म्हणजे मुलगी तयार होते. आणि एक्स आणि वाय असं तयार झालं तर तिथे काय तयार होतो मेल म्हणजे बॉय तयार होतो. तिथे आपण लक्ष करूया गर्ल आणि बॉय हे तयार होतं. मग आता हे जे आहे ते टाळ्या वाजवणारे म्हणतो आपण ज्याला ट्रान्सजेंडर म्हणतो बाजारामध्ये गेल्यानंतर आपण काय समजतो टाळ्या जन्मतात कसे हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर काय होतं या ज्यावेळेस आई हेच असतो तो आईकडून येतो मदरकडून आणि एक आहे तो फादरकडून आलेला असतो. मग आईकडून एक्स आला आणि वडिलाकडून एक्स आला तर जी आपत्ती असते ती काय असतो मुलगी असते. आणि आईकडून एक्स आला आणि वडिलाकडून वाय आला तर जन्मला जो बाळ असतं ते काय असतं मुलगा असतो. मुलगा कसा जन्मतो मुलगी कशी जन्मते बघितलं. पण ह्याचं काय यावेळेस काय होतं त्यावेळेस हा ट्रान्सजेंडर जन्मतो त्यावेळेस त्या ठिकाणी एक्स एक्स आणि वाय म्हणजे किती यायला पाहिजे 2 यायला पाहिजे. किती आले रे 3. म्हणून इथं जो जन्मेल तो काय असतो ट्रान्सजेंडर असतो. आणि तिथं हा भूल झाला आणि चौथा जो जन्मलेला आहे तो ट्रान्सजेंडर बनला. आता याचं नाव काय ठेवायचं प्रश्न पडला. मग हे अतिशय मानलेलं होतं आई वडिलांना हे ऐकत नाही. मग आई वडील म्हणले म्हणला याचंच नाव याला द्यायचं. मग याचं नाव सुद्धा काय ठेवलं परफेक्टच ठेवलं सुरुवातीला. पण ते चिडलं ना कारण याला नाव माझं कसं काय दिलं. तो गेला भांडायला बाबाला की माझं नाव याला कसं काय दिलं. त्यावेळेस वडिलांना हाना मारायची तयारी झाली. त्यावेळेस हा जो मुलगा होता समजूतदार होता. तुम्हाला पप्पा उभं भांडू नका त्यासोबत काय करू नका काय करा तुझं नाव दिले ना माझं सुद्धा नाव त्याला देऊन टाक. मग हा जो आहे त्याला नाव काय देण्यात आलं परफेक्ट कंटिन्युअस. चौथ्याचं नाव काय झालं परफेक्ट कंटिन्युअस. मग कारण याने तर दुसरं नाव ठेवलेलं होतं हे नाव त्याला काय अवघड होतं त्याला नाही. मग याचं नाव काय झालं परफेक्ट कंटिन्युअस. याचं नाव परफेक्ट कंटिन्युअस असेल त्याचं नाव सुद्धा काय परफेक्ट कंटिन्युअस. याचं नाव सुद्धा काय परफेक्ट कंटिन्युअस. आपण कसं लक्षात ठेवणार टेन्स नावाचं म्हाताऱ्याला 3 मुलं काय नाव प्रेझेंट पास्ट फ्युचर. प्रत्येकाने काय ठेवलं त्यांच्या मुलाची नावं सारखी ठेवायची. पहिली कोण मुलगी नाव काय सिंपल. दुसरा कोण मुलगा नाव काय कंटिन्युअस. मग त्याने नाव आवडलं का त्याला नाही मग ते नाव चेंज केलं काय ठेवलं प्रोग्रेसिव्ह. तिसरा मुलगा परफेक्ट आणि चौथा मुलगा मुलगी मिक्स जो झालं त्याचं नाव काय परफेक्ट कंटिन्युअस. अशा पद्धतीने आपण टेन्सचे मेन टाइप्स आणि सब टाइप्स पाठ करू शकतो. टेन्स नावाचं म्हाताऱ्याला 3 मुलं प्रत्येकाचे 4-4 कोण सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस 4 ते 12 झाले का 12 काळ झाला. टेन्स हा पॉइंट या ठिकाणी फिनिश झालेला आहे. बंद करा.